मी स्वामी समर्थ, मी सोनाली. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कसे आहात? मस्त मजेत ना? तर आज आहे संडे आणि संडे म्हटले की थोडासा रिलॅक्समध्ये वेळ असतो. कारण सकाळी सकाळी स्कूलला जायची घाई नसते, ऑफिसला जायची पण घाई नसते आणि सगळे घरी असतात, त्याच्यामुळे थोडासा निवांत. पण हा निवांतपणाही कधी कधी खायला उठतो. कारण सांगते, संडेच्या दिवशी तर दिवसभर काम करायला लागतं. कारण मुलं घरी असतात, मिस्टर घरी असतात, त्याच्यामुळं हे खायला कर, ते खायला कर, हे कशाचं काम काढते, यशाचं काम, यातच पूर्ण दिवस कधी निघून जातो काही कळत नाही. उलट संडेच्या दिवशी लेडीजला खूप जास्त काम असतं. आपण म्हणतो संडे सुट्टी आहे, पण नाही, संडेच्या दिवशी उलट जास्त काम असतं. तर असो, तर सकाळी थोडंसं लेट झालं होतं उठायला. तर उठल्यानंतर सकाळी अचानक यांच्या मित्राचा फोन आला की आज आपल्याला जेजुरीला जायचं आहे. माझी पण खूप इच्छा होती जेजुरीला जायची, पण काही योग जुळत नव्हता. पण सकाळी त्यांचा फोन आला तर हे म्हटले की चला मग आता आपण पण जाऊया. म्हणून आज सकाळी निघालो आहे जेजुरीला. पण सकाळी निघताना पण आपण कसं घरातल्या लेडीज असं सगळं घरातलं काम आवरून जायचं, सगळं साफसफाई करावे लागते. कारण जेव्हा आपण परत रिटर्न घरी येतो तेव्हा जर घरात पसारा बघितला तर पूर्ण मूड जातो. अगोदरच थकलेला असतो आणि घरातला पसारा बघितला की अजून थोडंसं त्रास होतो. त्याच्यामुळे मी घरातलं सगळे काम स्वच्छ, अगदी घर सगळं स्वच्छ करून जात असते. मग तर आता आम्ही निघालो होतो. सकाळी 9:30 वाजले होते आणि 9:30 वाजता आम्ही निघालेलो आहे आता जेजुरीला. वातावरण पण खूप छान होतं, ऊन पण नव्हतं आणि जास्त थंडी पण होती, त्याच्यामुळे खूप छान वाटत होतं. आणि जे आमच्याबरोबर यांचे मित्र होते तेही आमच्या पुढेच होते, पाठीमागे अशा आमच्या दोन्ही गाड्या चालल्या होत्या. हे बघा, रस्त्याला खूप छान असं वातावरण झालं होतं. आता इथे प्रॉब्लेम होता की 2 पूल लागतात. एक वरनं जातो तो पूल, हा वरचा रस्ता आहे तो जेजुरीला जातो आणि हा खालचा रस्ता आहे तो सोलापूरला जातो. तर आता आम्ही इकडनं चाललेलो आहे पहा. आता आपण आलेलो आहे तिथे दिवे घाटाच्या खाली आहोत तिथे. आता इथे मुलांना भूक लागली म्हणून आपण थांबलेलो आहे एका हॉटेलमध्ये. करू शकतो. आणि सर्वांनी नाश्त्याला म्हणजे घेतलं, म्हणजे काय घेतलं तर मिसळपाव. सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे मिसळपाव. मिसळपाव असेल तर दुसरं काहीही चालत नाही. हे पाहू शकतात. आणि छान होती दही मिसळ वगैरे अशी मस्त होती. सगळ्यांनी असा पोटभर नाश्ता केला.
आता छानपैकी नाश्ता वगैरे होऊन आपण परत चाललेलो आहे पुढच्या प्रवासाला. तर पाहू शकता पुढचं वातावरण किती सुंदर दिसत आहे. पुढे असे छान छान डोंगर, असं वाटतं की हा रस्ता पुन्हा असं डोंगरातच जातो. खूप भारी वाटत होतं, मस्त वाटत. आता इथे आपल्याला हे दिवे घाटातून आता आपण जाणार आहोत. आता इथे आपला दिवेघाट संपलेला आहे आणि पुढे पाहू शकता पांडुरंगाची विठ्ठलाची मूर्ती एकदम पाहून असं मनाला खूप छान वाटलं. हे पहा छान असा पॉइंट आहे हा. इथे तर आपल्याला विठ्ठलाचं दर्शन होतं. खूप छान अशी मूर्ती आहे, खूप उंच आहे. तर आता इथे आलेलो आहोत आपण कऱ्हा नदीच्या इथे आलेलो आहे. इथे धरण आहे ना तिथे आलेलो आहोत आपण, कारण तिथं थोडीशी पूजा करायची होती त्याच्यामुळे इथे आलेलं आहे. पहा खूप असं इथं पूजेला येतात बघा. काही ठिकाणी अशी प्रथा आहे की लग्न झाल्यानंतर जे जागरण गोंधळ करतात ना त्याची जी आपण ती कडी असते ते तोडतो ना, ती कडी इथे नदीत आणून सोडावी लागते. तर त्याचा कार्यक्रम इथे ह्या नदीवरती करतात बघा बरेचसे लोक. आणि लग्न झालेले पण लोक आहे ना, नवीन लग्न झालेले लोक इथं असे दर्शनाला वगैरे येतात, देव वगैरे घेऊन येतात. त्यांना देवांना इथे कऱ्हा नदीमध्ये आंघोळ वगैरे घालून पूजा करतात, तळी भरतात आणि मग ते जे घडायला जातात. चला
तर हे बघा, ह्या नदीमध्ये इथे छानपैकी असे हातपाय वगैरे धुतलेले आहेत. लोक ह्या नदीत आंघोळ पण करतात. हे बघा, पाहू शकता. देवांना आंघोळ घालायची आणि मग इथे पूजेला बसायचं. इथे पूजेसाठी आहे ना, त्या लोकांनी छान असं शेड वगैरे तयार केलेलं आहे. हे बघा, इथे पाहू शकता छानपैकी शेड वगैरे तयार केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे नैवेद्याची सोय पण त्यांनी केलेली आहे. ते स्वतःच नैवेद्य वगैरे करून ठेवतात. बाजरी, आपण तळी भरायला बाजरीची भाकरी, कांद्याची पात आणि काहीतरी अजून त्या नैवेद्यामध्ये असं ते सगळे लोक नैवेद्य करून ठेवतात. आता इथे बघा, बरेच जण असे देव वगैरे घेऊन आहेत. इथे नवीन लग्न झालं होतं त्यांचं, तेही देवपूजेसाठी बसले आणि बरेच जण बसले होते इथे पूजेला. तर ते नैवेद्य ते स्वतः देतात आणि पूजा ते करून घेतात त्यांच्याकडनं. उठा उठा
खाली बसा. आता इथे बघा पूजा वगैरे झालेली आहे, तळे वगैरे भरून झालेलं आहे. त्यांनी नैवेद्य पण तिथे ठेवलेले आहेत आणि तो नैवेद्य आपल्याला वरती गडावरती घेऊन जायचंय. आणि ते सोहम आणि वेदांत बघा हे वाजवण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना काही ते जमेना. तर आता इथे आपली पूजा वगैरे झालेली आहे. तर आता इथून आपण जाणार आहोत गडावरती जाणार आहोत. तर मग चला. आता आपण इथे गडावरती आलेलो आहे, गाडी वगैरे पार्किंगला लावलेली आहे आणि आता आपण जाणार आहोत वरती. पण खूप गर्दी होती, खूप म्हणजे प्रचंड गर्दी होती. कारण नुकतीच चंपाषष्ठीची यात्रा असते जेजुरीला, ती यात्रा झाली होती आणि म्हणजे चालूच होती ती यात्रा, त्याच्यामुळे खूप गर्दी होती. आणि संडे होता आणि आता लग्न सीझन असल्यामुळे खूप गर्दी होती. स्टॉप. गड चढायला तसं इतर वेळेला खूप त्रास होतो बरं का खरं तर, कारण ऊन पण असतं आणि जास्त अशी चढण असल्यामुळे थोडासा त्रास होतो. पण आज काहीही त्रास झाला नाही, कारण खूप गर्दी होती आणि मनातून खूप अशी इच्छा होती की आता आपल्याला वरती देवाच्या दर्शनाला जायचं आहे, म्हणून कुठेही काही त्रास झाला नाही आहे. सरळ आणि विशेष म्हणजे वयस्कर लोकसुद्धा एका दमातच गड चढतात. हे पाहू शकता, खूप गर्दी होती, त्याच्यामुळे गड कधी पटकन चढलो काही सुद्धा समजलं नाही. आता हे छोटं पोरगं बघा किती छान ते संबळ वाजवतंय, खूप सुंदर वाजवत होतं. तर ह्या आजीकडनं इथं वरती गेल्यानंतर थोडंसं लिंबू पाणी घेतलं. सोमला पण थोडंसं तहान लागली होती म्हणून आजीकडनं लिंबू पाणी वगैरे घेतलं. एक 5 मिनटं थांबलो आणि परत वरती गडावरती चाललो. इथे गडावरती आल्यानंतर समोरच एक मोफत चप्पल स्टँड आहे, तिथे आपण चप्पल ठेवू शकता आणि आपल्या मनाला वाटेल तेवढी आपण त्या पेटीमध्ये दक्षिणा टाकू शकता. कारण ते काही तिकीट वगैरे नाही आहे चप्पल स्टँडमध्ये ठेवायला. जे आपल्या मनाला इच्छेने वाटेल ते आपण तिथे पैसे टाकू शकतात. तर आता आपण ते स्टँडला चप्पल वगैरे ठेवलेली आहे आणि आता आपण चालू वरती गडावरती. मग चला.
आणि इथे बघा आमचा वेदांत ही 1 मिनिटही तो कडेवरती बसा नाही, तो पूर्ण गड असा पायी चढून आलेला आहे. हे बघा ही बघा सोन्याची जेजुरी. खूप गर्दी होती, खूप छान वातावरण होतं. प्रत्येकाच्या तोंडात एकच शब्द होता, एअरपोर्ट एअरपोर्ट जय मल्हार. तर पाहू शकतात किती गर्दी होती. तरी मी इथे छानपैकी असा भंडारा वगैरे होलेला आहे आणि लाईनला लागायचं तर खूप गर्दी होती. उलट्या लाईनला लागलो नाही, काही पास काढून दर्शन घेतलं. पण आतमध्ये काही फोटोशूटचं काही सोय नव्हती, त्याच्यामुळे काही फोटो वगैरे काही शूट केला नाही आहे. तसंच आपण दर्शन घेऊन आता बाहेर आलेलो आहोत. हे बघा पाहू शकता, ही आहे दर्शनाची रांग आहे. खूप गर्दी होती. रविवार असतो, रविवार होता त्याच्यामुळे गर्दी खूप होती. त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट पास काढला होता. आता जेजुरीकडे ऑनलाईनची पण पासची सोय आहे, त्याच्यामुळे काही एवढं काही टेन्शन नाही आहे. तर हे पाहू शकता, आपण दर्शन वगैरे घेऊन बाहेर आलेलो आहे. आणि इथे जे आहे ना, पुढे गेल्यानंतर तळी भरण्याचा कार्यक्रम इथे केला जातो. तर तळी वगैरे आता भरलेली आहे, पण फोटो त्याचा काही व्हिडिओ शूट करता आला नाही. पाहू शकता तिथून जेजुरी किती सुंदर असं चित्र दिसत आहे जेजुरीचं. खूप हे जे धरण दिसत आहे ते करा नदीचं आहे. आता आपलं दर्शन वगैरे करून आपण परतीच्या प्रवासाला जात होतो तेव्हा आपल्याला इथे बघा पालखी दिसलेली आहे.
तर इथे आता आपलं दर्शन वगैरे होऊन आपण गड उतरून खाली आलेलो आहे आणि इथे आपल्याला घ्यायची होती देवाची घंटी घ्यायची होती म्हणून मी इथे ती देवाची घंटी आणि एक दिवा घेतला. तर जेव्हा आम्ही गड उतरलो तर खाली तिथं नेमकं बैल आली होती इथे दर्शनासाठी. बैलगाडाची ती बैल होती त्यांनी ती आणली होती त्याच्यामुळे थोडीशी गर्दी झाली. तर अशा पद्धतीने आज आपण केलेलं आहे जेजुरी गडाचं दर्शन आणि आपलं दर्शन खूप छान झालेलं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सबस्क्राईब करायला विसरू नका.